नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इतिहासाच्या प्रकरण क्रमांक 2 युरोपियन वसाहतवाद या प्रकरणाचे 2022 ते 2026 या कालावधीतील बोर्ड प्रश्नपत्रिकांच्या आधारे विश्लेषण पाहणार आहोत। या प्रकरणामधून कोणते प्रश्न वारंवार विचारले जातात, कोणत्या रिकाम्या जागा महत्त्वाच्या आहेत, चुकीच्या जोड्या, ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाणे, नकाशा, संकल्पना, चित्र, टिपा, सकारण स्पष्टीकरण, मत नोंदवा आणि सविस्तर उत्तरे हे सर्व आपण प्रश्न प्रकारानुसार पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रश्न 1, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। सर्वप्रथम रिकाम्या जागांचा प्रश्न। या प्रकरणातील काही नावे, वर्षे आणि संकल्पना बोर्डाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पहिली रिकामी जागा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी तयार केला। थॉमस जेफरसन हे नाव नक्की लक्षात ठेवा। दुसरे ब्रह्मयुद्ध लॉर्ड डलहौसी यांच्या काळात लढले गेले। तिसरी, भारत ही मुख्यतः इंग्लंडची वसाहत होती। चौथी, औद्योगिक क्रांतीने वसाहतवादाला चालना मिळाली। हा मुद्दा फक्त रिकाम्या जागेसाठी नाही, पुढे सकारण स्पष्ट करा आणि सविस्तर उत्तरातही उपयोगी पडतो। पाचवी, 5 मार्च 1770 रोजी मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन शहरात ब्रिटिश सैन्याच्या गोळीबारामुळे असंतोष निर्माण झाला। सहावी, 1935च्या कायद्यान्वये म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला। सातवी, इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत ऑस्ट्रेलिया खंडात सुरू झाली। आठवी, नाईल नदीला इजिप्तची जीवनदायिनी म्हटले जाते। आणि नववीत, लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला। झटपट उजळणी, थॉमस जेफरसन, स्वातंत्र्याचा जाहीरनामा, लॉर्ड डलहौसी, दुसरे ब्रह्मयुद्ध, बोस्टन, 5 मार्च 1770, म्यानमार, 1935 चा कायदा, नाईल, इजिप्तची जीवनदायिनी, टिळक, गीतारहस्य। प्रश्न 1 ब, चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करा। या प्रश्न प्रकारात 2 जोड्या विशेष महत्त्वाच्या आहेत। पहिली जोडी, टोबुलँड, जर्मन वसाहत इजिप्त, ब्रिटिश वसाहत ऑरेंज फ्री स्टेट, डच वसाहत आयव्हरी कोस्ट, पोर्तुगीज वसाहत। यातील चुकीची जोडी आहे आयव्हरी कोस्ट, पोर्तुगीज वसाहत। दुरुस्त जोडी, आयव्हरी कोस्ट, फ्रेंच वसाहत। हा प्रश्न वारंवार सरावात ठेवावा। दुसरी महत्त्वाची जोडी, जॉन कॅबट, उत्तर अमेरिकेत इंग्लंडच्या वसाहत स्थापनेशी संबंधित थॉमस जेफरसन, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकन वसाहतींचा प्रमुख सेनापती लॉर्ड कॉर्नवॉलिस, इंग्रजांच्या सैन्याचा सेनापती। यातील चुकीची जोडी, थॉमस जेफरसन, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष। योग्य माहिती, थॉमस जेफरसन, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला। आणि लक्षात ठेवा, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होते। प्रश्न 2, ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना। या प्रश्नात उत्तर साधारणपणे एका नावात द्यायचे असते। 1, च्या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले, राणी एलिझाबेथ पहिली। हा प्रश्न महत्त्वाचा आहे। 2, 1923 मध्ये इंग्रजांनी स्वतंत्र केलेला देश, नेपाळ। 3, 1975 मध्ये भारतीय संघराज्यात विलीन झालेले राज्य, सिक्कीम। 4, भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा कालवा, सुएझ कालवा। सुएझ कालवा विशेष लक्षात ठेवा। याच्यावर पुढे सुएझ कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले हा सकारण स्पष्टीकरणाचा प्रश्न देखील आहे। प्रश्न 2 ब, योग्य कारण निवडा। 1, म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते, कारण म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते। हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवा, विचारला जातो। 2, 19व्या शतकात युरोपीय राष्ट्रे हक्काची बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न करू लागली, कारण औद्योगिक क्रांतीमुळे अतिरिक्त झालेले उत्पादन खपवणे आवश्यक होते। विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, औद्योगिक क्रांती, जास्त उत्पादन, नवीन बाजारपेठेची गरज, वसाहतवादाचा विस्तार ही कारण परिणामाची साखळी लक्षात ठेवली तर अनेक प्रश्नांची उत्तरे सहज देता येतील। प्रश्न 3, नकाशा वाचन। या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अमेरिकेच्या 13 ब्रिटिश वसाहतींचा नकाशा। तुमच्या विश्लेषणानुसार 2026च्या प्रश्नपत्रिकेत हा नकाशा विचारण्यात आला, त्यामुळे नकाशा वाचन अजिबात सोडू नका। नकाशावर आधारित 4 उत्तरे पक्की करा। प्रश्न 1, इंग्लंडने अमेरिकेच्या कोणत्या भागात वसाहती स्थापन केल्या? उत्तर, अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर। प्रश्न 2, अमेरिकेच्या पूर्वेस कोणता महासागर आहे? अटलांटिक महासागर। प्रश्न 3, नकाशात इंग्लंडच्या किती वसाहती दाखवल्या आहेत? 13 वसाहती। प्रश्न 4, मॅसॅच्युसेट्स वसाहतीतील महत्त्वाचे बंदर कोणते? बोस्टन। लक्षात ठेवण्याचा फॉर्म्युला, पूर्व किनारपट्टी, अटलांटिक महासागर, 13 वसाहती, बोस्टन बंदर। प्रश्न 3 ब, संकल्पना चित्र पूर्ण करा। या भागातून 2 संकल्पना चित्रे खूप महत्त्वाची आहेत। 1, वसाहतवाद फोफावण्याची, उदयाची कारणे मध्यभागी लिहा। वसाहतवादाचा उदय आणि त्याभोवती 7 कारणे।
औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक, खनिज साठे, भौगोलिक महत्त्व, मजुरांची उपलब्धता, वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. हे संकल्पना चित्र फक्त पाठ करू नका, कारण या 7 मुद्द्यांवर प्रश्न क्रमांक 7 मध्ये सविस्तर उत्तर देखील विचारले जाऊ शकते. 2. वसाहतवादाची साखळी ही क्रमाने लक्षात ठेवा. वसाहतीशी व्यापार व नफा, व्यापारातून अतिरिक्त नफा, अतिरिक्त नफ्याची कारखान्यांत गुंतवणूक, गुंतवणुकीसाठी वसाहती स्थापन करणे. ही पूर्ण साखळी क्रमाने लिहिणे महत्त्वाचे आहे. प्रश्न 4 टिपा लिहा. या प्रकरणातील 3 टिपा तयार ठेवा. 1. वसाहतीचे स्वरूप. 2. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध. 3. बोस्टन टी पार्टी. यापैकी अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध आणि बोस्टन टी पार्टी यांचा विशेष सराव करा. बोस्टन टी पार्टीसाठी महत्त्वाचे वर्ष 16 डिसेंबर 1773 तर अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धासाठी लक्षात ठेवा 1775 ते 1783 आणि 4 जुलै 1776 अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा. प्रश्न 4 ब. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. या प्रश्नात 4 विधाने महत्त्वाची आहेत. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. वसाहतवादाचे अनिष्ट परिणाम झाले. 3. वसाहतवादाचे काही इष्ट परिणाम झाले. 4. सुएझ कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले. यामध्ये विशेषतः वसाहतवादाचे अनिष्ट परिणाम या प्रश्नाचा चांगला सराव करा. औद्योगिक क्रांतीचा प्रश्न आला तर 3 शब्द लक्षात ठेवा. कच्चा माल अधिक बाजारपेठ अधिक भांडवल. हे 3 शब्द उत्तराची दिशा ठरवतात. प्रश्न 5 तुमचे मत नोंदवा. अत्यंत महत्त्वाचे विधान. इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता. याचा साधा अर्थ काय? ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार जगातील अनेक खंडांमध्ये झाला होता. त्यामुळे पृथ्वीच्या कोणत्या ना कोणत्या भागातील ब्रिटिश साम्राज्यावर नेहमी दिवस असायचा. म्हणून ब्रिटिश साम्राज्याच्या प्रचंड भौगोलिक विस्ताराचे प्रतीक म्हणून हे विधान वापरले जात होते. पण मत नोंदवताना फक्त ब्रिटिश साम्राज्याची ताकद लिहून थांबू नका. वसाहतवादी सत्तेमुळे अनेक प्रदेशांचे आर्थिक शोषण, राजकीय पारतंत्र्य आणि स्थानिक लोकांच्या अधिकारांवर परिणाम झाला हे देखील नमूद करता येईल. प्रश्न 7 सविस्तर उत्तरे. आता या प्रकरणातील सर्वाधिक तयारी करून ठेवण्यासारखा भाग. 1. म्यानमारवरील ब्रिटिश वर्चस्वाचा इतिहास. 3 युद्धे क्रमाने पक्की करा. पहिले ब्रह्मयुद्ध 1824 ते 1826. दुसरे ब्रह्मयुद्ध 1852. तिसरे ब्रह्मयुद्ध 1885. लक्षात ठेवण्याची ट्रिक 24-26-52-85. पहिल्या युद्धानंतर यांडाबूचा तहचू 1826 लक्षात ठेवा. दुसऱ्या ब्रह्मयुद्धाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी होता. तिसऱ्या ब्रह्मयुद्धानंतर ब्रिटिशांचे म्यानमारवरील नियंत्रण पूर्ण झाले आणि 1886 मध्ये म्यानमार ब्रिटिश भारताचा भाग बनला. पुढे 4 जानेवारी 1948 रोजी म्यानमार स्वतंत्र झाला. 2. वसाहतवादाच्या उदयाची कारणे. हा प्रश्न आला तर 7 उपशीर्षके नक्की लिहा. 1. औद्योगिक क्रांती. 2. कच्च्या मालाची गरज. 3. अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. 4. खनिज साठे. 5. भौगोलिक महत्त्व. 6. मजुरांची उपलब्धता. 7. वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. प्रत्येक मुद्द्याखाली 2-3 ओळींचे स्पष्टीकरण लिहिले तर उत्तर व्यवस्थित आणि गुण मिळवण्यास योग्य दिसेल. 2022-2026 विश्लेषणातून अभ्यासाची प्रायोरिटी. विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग. या प्रकरणाची उजळणी करताना पुढील क्रमाने तयारी करा. पहिली प्रायोरिटी वसाहतवादाच्या उदयाची 7 कारणे. दुसरी प्रायोरिटी म्यानमारचे पहिले, दुसरे आणि तिसरे ब्रह्मयुद्ध. तिसरी प्रायोरिटी अमेरिकेच्या 13 वसाहतींचा नकाशा. चौथी प्रायोरिटी वसाहतवादाची साखळी. 5वी प्रायोरिटी अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध आणि बोस्टन टी पार्टी. 6वी प्रायोरिटी इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता. मत नोंदवा. 7वी प्रायोरिटी औद्योगिक क्रांती आणि वसाहतवाद, वसाहतवादाचे अनिष्ट परिणाम आणि सुएझ कालवा. शेवटची झटपट उजळणी. परीक्षेच्या आधी या गोष्टी तोंडपाठ असायलाच हव्यात. थॉमस जेफरसन स्वातंत्र्याचा जाहीरनामा. 4 जुलै 1776 अमेरिकेचा स्वातंत्र्य जाहीरनामा. बोस्टन मॅसॅच्युसेट्समधील महत्त्वाचे बंदर. 13 अमेरिकेतील ब्रिटिश वसाहती. लॉर्ड डलहौसी. दुसरे ब्रह्मयुद्ध 1824-26. पहिले ब्रह्मयुद्ध 1852. दुसरे ब्रह्मयुद्ध 1885. तिसरे ब्रह्मयुद्ध 4 जानेवारी 1948. म्यानमारचे स्वातंत्र्य. सुएझ कालवा. भूमध्य समुद्र अधिक तांबडा समुद्र. नाईल. इजिप्तची जीवनदायिनी. गीतारहस्य. लोकमान्य टिळक. व्हिडिओ आउट्रो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते इयत्ता 12वी इतिहास प्रकरण क्रमांक 2 युरोपियन वसाहतवाद या प्रकरणाचे 2022 ते 2026 बोर्ड प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण. फक्त प्रश्न पाठ करण्याऐवजी त्यामागील संकल्पना समजून घ्या. विशेषतः वसाहतवादाची कारणे, म्यानमार, अमेरिकेच्या 13 वसाहती, बोस्टन टी पार्टी आणि अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध या भागांची व्यवस्थित तयारी करा. परीक्षेत प्रश्नाची शब्दरचना बदलली तरी संकल्पना समजलेली असेल तर तुम्ही उत्तर व्यवस्थित लिहू शकाल. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.
शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच 12वी बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या प्रश्नांच्या विश्लेषणासाठी चॅनलसोबत जोडलेले रहा. अभ्यास करा, उजळणी करा आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या. धन्यवाद.